हा भूकंप झालेला आमच्या इथे। मग हा बघ पूर्ण डोंगर कोसळला होता। 2007चा जो पाऊस आला होता ना। ओ भैया कैसे दिया हो नितेश? 10 रुपए 10 रुपए 10 रुपए भैया 10 रुपए 10 रुपए 10 रुपए। अरे क्या 10 रुपए 10 रुपए 10 रुपए बस 10 में ग्रीन वाला है, ग्रीन वाला ताजा ताजा है, खाओ और मीठा हो जाओ। हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मस्त सकपाळ व्लॉग। तर आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आत्ता मी कोसुममध्ये आहे। तर आपला मुंबई गोवा हायवेचा अपडेट तुम्ही बघितलाच असेल, जो की लेटेस्ट हा मार्चचा होता। काय रस्त्याची कंडिशन आहे, जर नसेल बघितला तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की जाऊन बघा। तर चला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये भाई नितेश आहे आणि दुसरा दिवस आहे आपला आज। तर आता आपण साखरप्याला चाललो आहे। चला निघूयात पटापट। आणि हे माझ्या मावशीचं गाव आहे, जे की कोसुम। हे माझ्या छोट्या मावशीचं घर आहे आणि तिथे एक दुसरी मावशी राहते, जे तिकडे घर आहे। तर चला चला पप्पा लवकर। इथे आपली गाडी थोडा कोल्ड स्टार्ट करायचा आहे। दुसऱ्या दिवसाचा आपला पहिलाच कोल्ड स्टार्ट देऊया गाडीला। एक नंबर। इथे मम्मी मस्तपैकी रेडी होऊन आलेली आहे। चला निघूया फटाफट। तर चला कोसुममधून निघालेलो आपण आणि साखरपा साखरपा भाई माझं फेवरेट ठिकाण। कधीही न कंटाळा येणार, म्हणजेच माझं गाव। आणि प्रत्येकाला आपापल्या गावाबद्दल असलेलं प्रेम। चला काही काम नाही आहे, बट असंच जाऊन येतो पुन्हा एकदा। आणि ऊन इतकं आहे ना भाई, प्रचंड ऊन आहे। आता आपण गाडीमध्ये आहोत, AC फुल आहे काय भाई, त्यामुळे एवढं काय वाटत नाही। तर गरमी खूप आहे, खूप हिट आहे। तेवढंच गाडी सुद्धा हिटअप होतं। आणि आता अजून तरी मार्च चालू झालाय, अजून एप्रिल मे बाकी आहे। खतरनाक वाली गरमी होणार आहे मित्रांनो। जस्ट आपण आता पेट्रोल फिल करू आणि आता निघूया। देवरुखला पेट्रोल फिल करण्यासाठी थांबलो आहे आणि मग आता बघूया तिथून पुढे डायरेक्ट आपण साखरप्यालाच भेटूया। साखरपा आता आपल्याला 2 वाजलेले आहेत आणि आता बघूया। अर्धा तासाचा रनिंग आहे, असं तर 45 मिनिट्स लागतात, बट रस्ता चांगला आहे, सो त्यामुळे आपण सेफली आणि एकदम व्यवस्थित आपल्याला जायचं आहे। हा राईटला जो रस्ता गेलेला आहे हा डायरेक्ट रत्नागिरीला जातो, हातखंबा 44 गणपतीपुळे। आणि हा आपला इथून सरळ साखरपा। साखरपा भाई 15 मिनिटात आलेलो आहे देवरुख ते साखरपा। आपला हॉटेल संकेत नाही, हा आपला रत्नागिरी कोल्हापूर हायवे, हा इकडे हातखंबा रत्नागिरी। तर जस्ट आता आपला साखरपा मध्ये आलेलो आहोत। 20 मिनिटात आपण आलेलो आहोत। काय बोलतो ऊन इथे आपण वाळवंटामध्ये आलेलो वाटतं। नाही खरंच ऊन आहे। आणि आपला नेहमीप्रमाणे हॉटेल संकेत। चला जेवू आणि मग थोडं बघू काय पुढचं काय। बाई व्हेज थाळी मागवलेली आहे आपण
चला जेवू मस्तपैकी आणि मग काय पुढे आपण कुठे जाणार आहे भाई, काय आपला प्लॅनिंगच नाही आहे. बघू, वाडीत तर जायचं आहे पण त्यानंतर डायरेक्ट आपण संध्याकाळी घरी जाणार आहोत. आपलं आता इथे आपण व्हेजच मागवलं आहे. नितेशची व्हेज थाळी येते, तर भावाची व्हेज थाळी. चला फटाफट जेवू आता. नाही घे ना, घेईन भाई, तू खा आणि आपण निघूया. चला जेवण झालेलं आहे मस्तपैकी. फुल टाईट फुल टाईट. चला आता जाऊया दादाच्या घरी, बघूया. पहिल्यांदा येतोय दादाच्या साखरपामध्ये, पहिल्यांदा येतोय नितेश भाई. भाई कसा आहे साखरपा ऑल ओव्हर आता हे बघितलं आतापर्यंत? एक नंबर आहे. झालं तर एक नंबर आहे. सही आहे. चला बाजारपेठ. आज सोमवार आहे, रविवारचा बाजार असतो रविवारचा, त्यामुळे आज गर्दी नाही. आज सगळं बंद, सगळं. सोमवारी एक दिवस हप्त्यातून दुकानदार आणि बाकी सगळे आराम करतात. संडेला फुल गजबज असते बाजारात. भाई आपला साखरपा डेपो. कोणती गाडी लागली रे भाई? देवरूपवाली लागली असं. स्विंग भाई कैसा दिया ओ भैया? ओ भैया कैसा दिया? 10 रुपये. 10 रुपये. अरे क्या 10 रुपये. हाँ 10 रुपये. बस 10 में. ग्रीन वाला है, ग्रीन वाला ताजा है. खाओ और मीठा हो जाओ. ओ भैया कैसे दिया हो नितेश? 10 रुपये. 10 रुपये भैया, 10 रुपये. पाना. हाँ. आणि ते फ्रूट भैया कसे? ये भी है. क्या लेना है तेरे को? नारियल चाहिए? एप्पल चाहिए भाई? नहीं एप्पल एप्पल. ले लो. एप्पल ने हम लोग को केला चाहिए था. केला ये लो 60 रुपये है. 60 रुपये. चलो ठीक है. चलो ठीक है, हम तेरे साथ आते हैं. एसटी रत्नागिरी इचलकरंजी कोल्हापूरच्या पण पुढे जाणारी आहे. हे वा, हे आपलं इकडचं जंगल आहे आणि हे सगळ्यात उंच झाड आहे आमच्या इथला, गोडांबा. चल भावा, नितेश ने फुल टी शर्ट विशर्ट काढ़ है, गरम होता है. तो भाई लोग, हमको अभी एक शेर दिख गया था, वो हम देखने जा रहे हैं. वो किधर गया घूमने, तो हम जा रहे हैं. आओ, हम पीछे आओ मेरे. ए आरामात भाई, में दिक्कत है. तर चला आता जरा नितेशला एक फेरफटका मारून आणतो. हा तर पूर्ण आपला हा मागचा डोंगर आहे आणि हे बघा ते हे झाड आहे गोडांबा. खूप जुनं आहे, 50 ते 60 वर्ष झाली असतील या झाडाला. आणि कसा आहे भाई साखरपा. आणि आपलं घर तिकडे आहे, त्याच्या बाजूला आहे. काय म्हणतो, लागली आहेत पण अजून कच्ची आहेत यार. खरबा करूया आपण. ते आपल्याला काय माहित नाही खरबा बिरबा काय. हे नको, जाऊ दे, काढू नको, राहू दे. मे पर्यंत ही होतील. हे बघा मोठी लागली आहेत, एकदम मोठी मोठी आहेत.
भाई कोकणाचा राजा, जे फळ ज्याला फळांचा राजा म्हटला जातो. वा वा, कलम बघा, कलंबी आंबे लागलेत. हे आमच्या कोणाचं तरी वाडीतल्यांचं झाड आहे, भरपूर लागलेत. आहेत एक 50 असतील. बाबा बरत ना, काय म्हणता? पप्पा मम्मी आम्हीच आलो आणि हा मावशीचा मुलगा आहे कोसुमकर. काय म्हणता, का हे बघायला आलात? हे कोणाचा कलम आहे हो बाबा ते तिथं? कोण? केशवचा. अच्छा, केशवबाबांचा. अच्छा, लागलेत त्यांना? लागला. तुमच्याला लागले की नाही? आमच्याला लागलं ते बघ, बघतात. अच्छा, असू दे असू दे. तसा तुरा आलाय. हा, बाकी बरं आहे ना? चल जाऊ ना पुढे. आलो. हा भूकंप झालेला आमच्या इथे. मग हा बघ, पूर्ण डोंगर कोसळला होता. 2007चा जो पाऊस आला होता ना, तेव्हा हे पूर्ण आमची वाडी वाचली होती. त्यामुळे ती खाली घरं स्थलांतरित केली आहेत सरकारने. पण काही घरं वरती राहिली आहेत, ते राहिलेच आहेत. ते म्हणाले आम्ही आमची शेतीवाडी वगैरे तर आम्ही वरतीच राहणार आपल्या रिस्कवर. चल ये, ग्राउंड दाखवतो. इकडे आपला क्रिकेटचा ग्राउंड आहे. हा बघ, हा आमचा ग्राउंड आहे. आम्ही इथे खेळतो मे मध्ये आलो की. कसा ॲम्बियन्स इथला? भारी ना? वानखेडे स्टेडियम आहे तुमचं. चला ये भाई, निघूया आता, बराच वेळ झाला. चल. काय म्हणता तात्या, बरं आहेत ना? आम्ही मगाशीच आलेलो. बरं आहे ना? हा पाहुणा आहे कोसुमकर, मावशीचा पोरगा. कुठे चालले तुम्ही? का? चला, बरं आहे ना? कुठे नाही राहणार, नाही जाणार. ते असंच आलं होतं. आपण विहिरीकडे आलेलो आहे. नितेश भाई, आमची विहीर व पाणी तर पिऊन बघ. नाही जर फ्रीज पेक्षा थंड वाटलं ना भावा, कडक. काय बोलत होते तुम्ही? नळाला काय? तुमच्या नशिबाला नळाचं पाणी नाही. आता विहिरीचं पाणी पियायचं. नाही, विहिरीचं पाणी तर एक नंबर आहे. थांब काढतो. कोण कोण आली वाय? मम्मी पप्पा आणि मी चालू. ते मावशीच्या मुलीचं हे आहे ना, हे घ्या. बरोबर. थांब, हे भरू दे, मग पाणी देतो. हा घ्या एवढं भरू. भाई क्लायमेट बघ काय खतरनाक आहे. काय बोलतो, फुल विहिरीच्या पाण्याने. लय गार आहे मस्त. भाया कैसा है तेरे गाँव का पानी? भाई फुल चिल, थंड. चल निघूया भाई आता. तर चला मित्रांनो, आता निघतोय मी साखरप्यावरून. असंच घरी आलेलो, थोडंसं साफसफाई वगैरे, आणि असंच म्हटलं येऊया. आणि मी दरवर्षी आलो तर मावशीकडे वगैरे आलो तर इथे येऊन जातोच गावी. तर बाय नितेश. अरे काय 60 रुपये वाला केला खा रहा है. 60 रुपये डझन. 60 रुपये डझन. चला निघूया आता. आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आणि हे इथे आमचं जुनं घर आहे आजी आजोबांपासूनचं, आणि आम्ही मुंबईतून आलो की इथेच राहतो. सो हा आहे आजूबाजूचा आमचा जो काही घराच्या बाजूचा व्ह्यू मस्त. आणि इथे शांतता खूप असते, जे की मुंबईच्या आपल्या धकाधकीच्या जीवनातून आपण इथे मे महिन्यात येतच असतो. थोडंसं पीस ऑफ माइंड पाहिजेच आणि बरं वाटतं. तर चला आता निघूयात. बाई निघायचं आहे ना, चलो. आणि इथे आपली गाडी. चला, सो बाय मित्रांनो. हा व्हिडिओचा एंड आपण इथेच करतोय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि आता बघू उद्या आपण कुठे जाणार आहोत काय. कंटिन्यू राहा. बाय, टेक केअर, पीस आउट.